तर दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्यानंतर ते फोटो समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि त्यानंतर त्या निषेधार्थ काल बीड जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। यामध्ये जनभावनेचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला होता। दरम्यान आज सुद्धा जालना, धाराशिव, लातूर या जिल्ह्यासह विविध ठिकाणी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आहेत। स्वानंद, काल बीड जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं होतं, त्यामुळे तिथे चांगला प्रतिसाद मिळाल्याचं कळतंय। नेमकं आज बीडमध्ये सध्या कसं वातावरण आहे? कोणकोणत्या जिल्ह्यात बंदचं आवाहन करण्यात आलंय? आपण प्रामुख्याने बघितलं तर परवा दिवशी हे जे सगळे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर मस्साजोगवासियांनी आणि सकल मराठा समाजाकडून एक सोशल माध्यमावर पोस्ट फिरवण्यात आली होती की बीड जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलंय आणि रात्रीतूनच हे आवाहन केलं गेलं। मात्र काल जर आपण बघितलं तर दिवसभर बीड जिल्हा बंदला मोठा प्रतिसाद नागरिकांकडून देण्यात आला। प्रामुख्याने बीड, वडवणी, त्यानंतर गेवराई, आष्टी, केज आणि बीडमध्ये हा बंद मोठ्या प्रमाणात झाल्याचं दिसून आलं। जे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते यामुळे जनभावना एवढ्या तीव्र आहेत की हे फोटो बघून गेल्या 3 महिन्यात आपण या घडामोडीची प्रत्येक जी घडामोड होती या प्रकरणाची ती आपण दाखवली होती। मात्र हे फोटो ज्यावेळेस लोकांसमोर आले त्यावेळेस त्यांना ह्याची हे तीव्रता किती आहे हे समजलं आणि त्याच अनुषंगाने लोकांच्या ज्या जनभावना आहेत, उद्रेक आणि द्वेष लोकांच्या मनात खूप मोठ्या प्रमाणात दिसून आला। आणि काल त्याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात आपण बघितलं तर कडकडीत बंद पाळण्यात आला होता। आणि आज जर बघितलं आपण तर मराठवाड्यातले जे 3 प्रमुख जिल्हे आहेत, लातूर असेल, जालना असेल आणि धाराशिव असेल, या ठिकाणी देखील बंदचं आवाहन केलं गेल्याचं समजतंय। जनभावना एवढ्या तीव्र आहेत की काल मस्साजोगमध्ये काही घरातल्या चुली देखील पेटल्या नव्हत्या असं काल मस्साजोगवासियांनी सांगितलं होतं। आणि एकंदरीत आपण बघितलं तर हे प्रकरण मानवतेला काळिमा फासणारं होतं आणि त्याच अनुषंगाने ज्या लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत, शब्दातही व्यक्त करता येणार नाहीत असा हा एकंदरीत संतोष देशमुख प्रकरणाची जी तीव्रता ही आपल्याला दिसून आली। आणि आज जर बघितलं तर आज परळीमध्ये कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे। जे संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे, त्याचबरोबर महादेव मुंडे हत्या प्रकरण आणि परभणीचं सूर्यवंशी प्रकरणाच्या अनुषंगाने हे जे आहे ते आज मोर्चा परळीमध्ये काढण्यात येणार। रात्री साधारण 6 वाजता परळीमध्ये कॅन्डल मार्च असेल आणि राणी लक्ष्मीबाई टॉवर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत हा कॅन्डल मार्च निघणार आहे। आज दिवसभर पुन्हा एकदा संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आपण बघितलं तर मराठवाड्यात लातूर, जालना आणि बीड मध्ये देखील हे काही आंदोलन होत आहेत। दीपाली, नक्कीच स्वानंद, आपण म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांचा हा उद्रेकच आपल्याला पाहायला मिळतोय। याबद्दलचे अपडेट्स आपण तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।